नमस्कार, मी सॉफ्ट स्किल ट्रेनर सौरव आणि आपण पाहत आहात द सेल्फ डेव्हलपमेंट कोच. फर्स्ट इम्प्रेशन, बेसिक एटिकेट्स, कॉन्फिडन्स, आय कॉन्टॅक्ट. यानंतर आपण पाहणार आहोत बॉडी लँग्वेज. समोरच्या व्यक्तीशी बोलताना किंवा सूत्रसंचालन करताना आपली बॉडी लँग्वेज कशी असावी त्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परंतु आपण कुठल्या गोष्टी टाळायच्या आहेत ते सुद्धा आपण प्रथम या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीशी बोलताना किंवा सूत्रसंचालन करताना डोळे बंद करणे किंवा इकडे तिकडे पाहणे या गोष्टी टाळाव्या. पुढची गोष्ट म्हणजे आपण एका पायावर अशी उभा राहू नये किंवा ह्या पायावर सुद्धा उभे राहू नये किंवा आपण काय करायचं नाहीये, त्या हाताच्या ज्या मुठी आहेत त्या अशा बंद करायच्या नाही. मग बॉडी लँग्वेज मध्ये आपण समोरच्या व्यक्तीशी बोलताना किंवा सूत्रसंचालन करताना काय करायचं आहे, तर सर्वात महत्वाचं म्हणजे पहिल्यांदा दोन्ही पायावर कॉन्फिडन्सपणे उभं राहायचं आहे. आपले जे हात आहेत ते हात या पद्धतीने आपण एकमेकांकडे ऑपोजिट दिशेने असे उघडे ठेवायचे आहेत, हाताचे तळहात. त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे आपले जे पाय आहेत त्या पायांमध्ये आपलं 6 ते 8 इंचाचं अंतर पाहिजे. जेवढं आपलं खांद्याचं अंतर आहे तेवढंच आपलं पायांचं अंतर पाहिजे. आणि जर मुली जर सूत्रसंचालन जर करत असतील तर मुलींची उभं राहण्याची जी काही पोझिशन आहे ती या प्रकारे, हा जो पाय आहे तो मागच्या बाजूला फोल्ड केला आणि यांचे हात आहेत ते अशा प्रकारे पाहिजे. या सर्व गोष्टी केल्या तर आपलं सूत्रसंचालन आणि समोरच्या व्यक्तीशी बोलणं अत्यंत प्रभावीपणे होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींसाठी द सेल्फ डेव्हलपमेंट कोच या पेजला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.